नमस्कार, मी महेश भागीवंत आणि आपण पाहत आहात द फॉर न्यूज. रत्न महत्वाचे या मालिकेमध्ये मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत रुद्राक्ष याविषयी आणि याविषयी आपल्यासोबत आज खास चर्चा करण्यासाठी आलेले आहेत राहुल सूर्यवंशी सर. ते आज आपल्याला रुद्राक्षाचे महत्व सांगणार आहेत, रुद्राक्षाचे प्रकार सांगणार आहेत आणि रुद्राक्षाचा नक्की आपल्यावरती काय परिणाम होतो याबाबतची सत्यता ते आज आपल्याला सांगणार आहेत. तर सर नमस्कार. सर्वप्रथम आपण आम्हाला हे सांगावे की रुद्राक्ष नक्की एक झाड म्हणून मर्यादित आहेत की त्याचं आणखी काही विशेष महत्व आहे? हे बघा, तुम्हाला मी सायंटिफिकली सांगू का आपलं पौराणिक कथेनुसार सांगू? सर पौराणिक कथेपासून आपण सुरुवात करूयात आणि मग त्यानंतर आम्हाला सायंटिफिक सांगा. तर पौराणिक कथांमध्ये त्याला शिवाचा अश्रू म्हटण्यात आलेलं आहे आणि ते सगळ्यात मोठं वरदान वनस्पतीच्या फळाच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे की ज्याच्याने आपल्या बऱ्याच गोष्टी किंवा आजार वगैरे किंवा ध्यानधारणेसाठी तो वापरला जातो. बरेच आता 7 चक्र आपल्या ज्या बॉडीमध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी ऋषी मुनी वगैरे असे लोक हे घालत असतात आणि त्याचा सर्वसामान्यांनाही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे फायदा होतो. हे सायंटिफिकली पण प्रूव्ह आहे. सायंटिफिकली जर बघायला गेलं तर रुद्राक्ष हा डायइलेक्ट्रिक, पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात त्याच्यात आणि ह्या प्रॉपर्टीज असणारी ही सगळ्यात मोठी स्ट्रॉंग वस्तू आहे नॅचरल, तो म्हणजे रुद्राक्ष आहे. म्हणजे इट्स वर्क लाईक अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरच्या बाबतीत जर तुम्हाला आता सांगायला गेलं तर कॅपॅसिटर काय करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो किंवा त्याच्याकडे स्टोअर ठेवतो आणि तो रिलीज करत असतो. सेम काम आपली जी आपल्यामध्ये जी हे असते ऊर्जा असते त्याला काय म्हणतो आपण, बायो इलेक्ट्रिक एनर्जी म्हणतो. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, जैविक ऊर्जा. तर ती काय करतो, जास्त झाली तर ऍब्सॉर्ब करून स्वतःमध्ये स्टोअर करत असतो आणि जेव्हा आपण म्हणजे या फिलिंग येतात की आपण विकनेस वगैरे जाणवतो तो ते रिलीज करत असतो. हे रुद्राक्षाचा आणि सायंटिफिकली प्रूफ आहे. सायंटिफिकली या गोष्टी प्रूफ आहेत. बिलकुल. पण आपल्याला कशा प्रकारे म्हणता येईल की ह्यांचं काम कशा प्रकारे चालतं? की आता कसं असतं की काही गोष्टी आपण घेतो त्याची एक ठराविक कालावधीसाठी व्हॅलिडिटी असते, तशी रुद्राक्षाची असते का? नाही, तसं काही रुद्राक्षाचं तसं काही नसतं. ऍक्च्युअल काय करतो, तो आपल्या गळ्यात असल्यानंतर रक्तदाब वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या मॅनेज करत असतो, मेंटेन करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, शांतता भेटते. आपली सगळ्यात थोडक्यामध्ये आपली एनर्जी लेवल मेंटेन करायचं काम रुद्राक्ष माळा करत असते. अच्छा. आणि हे रुद्राक्ष जे असतात ते एका ठराविक ठिकाणावरतीच मिळतात की आपण जागोजागी ते घेऊ शकतो, त्याचं उत्पादन घेऊ शकतो जागोजागी, असं काय आहे का त्याचं? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्या इथे बरेच तुम्हाला रुद्राक्षांचे जनरल झाडं, पण त्याची साईज मॅटर करते ना. आपल्या इथे जे फळ येतात नेपाळ आणि इंडोनेशियन याच्यामध्ये जनरली ते ओळखले जातात. नेपाळचा रुद्राक्ष त्याच्यामध्ये टॉप क्वालिटीचा मानला जातो इंडोनेशियन रुद्राक्षापेक्षा. आणखी जर तुम्ही त्याचं हे बघितलं डिझाईन किंवा त्याचं बाहेरनं त्याला जर ऑब्झर्व केलं किंवा त्याचं डिझाईन बघितलं तर ही इंडोनेशियन रुद्राक्षापेक्षा नेपाळी रुद्राक्षाची 1000 टाइम बेटर दिसेल तुम्हाला, खूप छान दिसेल. अच्छा. आणि तेच ऍक्च्युअल इफेक्ट करणारं म्हणतात आणि सगळ्यात जास्त प्रभावी तोच मानला जातो नेपाळी रुद्राक्ष. या रुद्राक्षाचे प्रकार काय असतात आणि किती प्रकार असतात त्याचे? बघा, मी आतापर्यंत 24 मुखीपर्यंत ऐकलेले आहेत रुद्राक्षाच्या प्रकारमध्ये. 1 मुखापासून सुरू होतं. 1 मुखी जनरली तुम्हाला सहजासहजी भेटत नाही. भेटलं तर नशीब म्हणा तुम्ही, किंवा तुम्हाला बघायला जरी भेटलं तरी तुम्ही नशीबवान आहात. आणखी असं म्हटलं जातं की, कारण की मी पण मार्केटमध्ये बघितलं होतं, मला कधी भेटला नाही 1 मुखी रुद्राक्ष आणि एकच भेटला होता मला नेपाळला एका मित्राच्या माध्यमातून. त्याची किंमत होती 11 लाख रुपये. अच्छा. तर बरे चला, तो बघायला तर भेटला, तेवढं सुद्धा नशीब म्हणावं. तर ते भेटत नाही. तसे ते 24 मुखापर्यंत ऐकून मी जनरली 14 मुखापर्यंत तुम्हाला इझिली अवेलेबल होतात रुद्राक्ष. आणि आता आपण हे जे मुख जे म्हणालो, रुद्राक्षाचे जे मुख जे असतात, तर ते प्रत्येकाचा प्रभाव हा वेगवेगळा असतो का सर्व सारखेच प्रभाव करणारे असतात? हे बघा, असं म्हटलं जातं की त्यांचे प्रभाव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या याच्यानुसार. कुंडलीनुसार सुद्धा आता हे स्पिरिच्युअली जर बघितलं तर कुंडलीनुसार तुम्हाला रुद्राक्ष माळा सजेस्ट केला जातो. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं की तुमचं शरीर, आता आपण शरीरावर घालतोय बरोबर रुद्राक्ष, त्याची साईज मॅटर करत असते. आता जर तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं तर छोटे छोटे रुद्राक्ष येतात बघा, 7 मुखी येतात ते. आणि ते म्हणतात ते की रुद्राक्ष जनरली कुठलाही असला तरी तो चांगलाच आणि त्याचे साईड इफेक्ट आणि निगेटिव्ह इफेक्ट माणसाच्या शरीरावर होतच नाही. जे होईल ते चांगलंच होईल.
पण जर हा. कुंडलीनुसार घातले किंवा याच्यानुसार घातले तर जास्त बेटर इफेक्ट त्याचा तुम्हाला बघायला मिळतो. आता हे जे लक्ष्मीचे रुद्राक्ष येतात 7 मुखी छोटे छोटे बघा विकायला आहेत, हा. 500 रुपये 600 हा, रुपये, हा. त्याचा जनरल तुमच्यावर इफेक्ट होत नाही, कारण की ते 12 mm पर्यंत आहे फक्त. ते लहान मुलांसाठी ठीक आहे, योग्य आहेत, हा, पण ते हा. मोठ्या माणसांसाठी योग्य नाही ना. बरोबर. हो, आणि ते काही 100-200 रुपयाला भेटतात ते जनरली, ओके ओके. आणि ऑनलाईन त्याचं पेंडंट म्हणून 600-700 ला विकतात येते. आता तुम्ही जे सांगितले की रुद्राक्षचे कोणतेही वाईट प्रभाव नसतात, बिलकुल. वाईट प्रभाव नसतात, चांगलेच प्रभाव असतात. हं. पण अशा जुन्या समजुतीनुसार अशा बरेच चालत आलेले प्रभाव आहेत की काही सांगतात की तुम्ही ही गोष्ट करू नका, नाहीतर रुद्राक्षाचे प्रभाव चांगला नाही होत, ती गोष्ट करू नका म्हणजे रुद्राक्षाचा प्रभाव चांगला होत नाही. तर या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? तसं तर काही नाहीये, कारण की तो शेवटी एक वनस्पतीचा भाग आहे, हिस्साच येतो, नॅचरल सोर्स येतो. नॅचरल हा. तुम्हाला सांगितलं सगळ्यात द बेस्ट कॅपॅसिटर नॅचरल, हा. ज्याच्यामध्ये हाय डायरेक्ट इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज तुम्हाला भेटत असतात. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट हा शरीरावर त्याचा बऱ्यापैकी छानपैकी म्हणजे जबरदस्त होतो. असं एक नॅचरल प्रोसेस नाही है ना, हो. की तो रुद्राक्ष हे त्याचं खूप उत्तम माध्यम आहे. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही चिकन मटन खातात किंवा असं त्याचं तेच हा, म्हणणं आहे ना. बरोबर. नाही नाही नाही, तसं हा. काहीच नाही. हा. पण तुम्ही जर श्रद्धा आहे किंवा तुम्ही काही है ना हा. भावना वगैरे हा. काही पावित्र्य पाहता तर चांगलीच गोष्ट आहे, त्यात वाईट काय आहे? बरोबर. आणि आणखी एक असं होतं की रुद्राक्ष म्हणजे ठराविक व्यक्तींनीच घालावा की सर्वांनी घातलेला चालतो? सगळ्यांनी घातलेला सगळ्यात बेस्ट, अच्छा. सगळ्यांनीच घातला पाहिजे माझं तर म्हणणं आहे त्याचं. हा. रुद्राक्ष माळा पंचमुखीची जनरली सगळ्याच रुद्राक्ष चालतात, सांगितलं ज्याप्रमाणे की त्याचा बरोबर. निगेटिव्ह परिणाम होणार नाही तुमच्या शरीरावर, होईल तर पॉझिटिव्ह परिणाम होतील. हा. आणि पण त्याच्यामध्ये साईज मॅटर करते त्याची. तुम्ही जनरली जर एक अबाउट 21 आहे किंवा यंगस्टर आहेत किंवा प्रौढ व्यक्ती आहेत किंवा तुमच्या एज वाईज, हा. तर अबाव 18 तर तुम्ही घातला तर तो कमीत कमी 22 mm 22 ते 24 mm चा तरी मिनिमम घातला पाहिजे, तरच त्याचा प्रभाव म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड असतो तो. म्हणजे तो पिकल्यानंतर गळून पडतो बघा, बरोबर. हा. बरोबर. मग त्याच्यामध्ये त्याचे ते व्यवस्थित त्याची पूर्ण डेव्हलपमेंट ग्रोथ झालेली असते, आणि तसा तुम्ही नेपाळी रुद्राक्ष परिधान करा, माझं तर एक म्हणणं आहे तुमच्यासाठी. नेपाळी रुद्राक्ष आणि माळा जर घातली तुम्ही 54 बीडची तर ती खूप चांगली असेल तुमच्यासाठी. सिंगल डबल रुद्राक्ष घालण्यापेक्षा हा. हा. माळा घालणं जास्त हे. आता आपण पाहत आहोत की बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला खोटे रुद्राक्षही दिसून येतात, बरोबर आहे. जे प्लास्टिक किंवा इतर काही घटकापासून बनवलेले असतात. आणि पण काही जण म्हणतात की हे खरेच आहेत. तर आपण कशा प्रकारे ओळखू शकतो की हा खरा आहे आणि हा खोटा आहे? जनरली खोटे रुद्राक्ष मार्केटमध्ये तुम्हाला खूप कमी भेटतील, हा. जास्त त्याचं प्रमाण नाही आहे. पण जर तुम्ही ऑनलाईन म्हणण्यापेक्षा तुम्ही जर घेताना जनरली एखाद्या जेन्युइन पर्सन कडनंच घ्या रुद्राक्ष, हा. हा. तेच तुमच्यासाठी बेटर असेल. कारण की आता लोक काय करतील याचा काही भरोसा राहिलेला नाही, बरोबर. की कुठे काय जे हे करतील. हा. अरे रुद्राक्ष आता जर समजा लाकडी रुद्राक्ष आहे किंवा कुठल्या याचा आहे तर त्याचं वेट हे कमी असतं, हा. जे नॅचरल रुद्राक्षाचं हे कधी पण जास्त असतं वेट. जास्त असतं. राईट. ओके ओके ओके. तर आपण पाहिलं की रुद्राक्ष म्हणजे नक्की काय आहे, त्याचे सायंटिफिक आणि धार्मिक पण आपण बरेच पाहिले की रुद्राक्ष नक्की काय असतो, तो आपल्या शरीरावरती काय प्रभाव पाडतो, हे राहुल सूर्यवंशी सरांनी आपल्याला खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आणि रुद्राक्षामुळे नक्की आपल्यामध्ये काय बदल होतो हे सुद्धा अतिशय त्यांनी शास्त्राला धरून अतिशय छानपणे आपल्याला सांगितलेले आहे. तर अशाच नवनवीन रत्नांविषयी माहिती घेण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.